नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूज आणि WH न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. यावेळी मी हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपुरामध्ये आणि आज सर शेवटचा दिवस आहे हिवाळी अधिवेशनाचा. काय मिळालं आहे महाराष्ट्राला आणि विदर्भाला? असं आहे की गेले 10 दिवस हे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आपला प्रश्न आहे की या 10 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या पदरामध्ये काय पडलं. तर या 10 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या पदरामध्ये काय पडलं ह्याचा शोध घ्यावा लागेल. याचं कारण असं आहे की समुद्रामध्ये एखादी सुई टाकावी आणि तिचा शोध घ्यायला जावं तर ते शोधून सापडत नाही. तसंच या सरकारचं झालेलं आहे. हे सरकार कशा पद्धतीनं चाललं आहे तुम्हाला सांगू का? हे सरकार जे चाललेलं आहे या सरकारला विधिमंडळाचं अधिवेशन आणि ह्या अधिवेशनाचं महत्त्व यांना कळलं आहे काय हाच संशोधनाचा विषय आहे. अधिवेशनामध्ये कार्यक्रमपत्रिकेवरचे विषय बाजूला राहतात, नको ते विषय आयत्या वेळेला येतात. हे विधिमंडळाचं अधिवेशन म्हणजे काय आहे? विधिमंडळ म्हणजे काय? हे कायदेमंडळ आहे. इथं जी काय विधेयकं पास झाली त्यातल्या किती विधेयकांवर चर्चा झाली ते तुम्ही बघा. आणि लक्षवेधी म्हणजे 3 किंवा 4 एका दिवसाला लक्षवेधीच्यावरती कधीही लक्षवेधी लागत नव्हत्या, परंतु गेल्या 4-5 अधिवेशनामध्ये बघतोय आजसुद्धा 36 लक्षवेधी आहेत. 36 लक्षवेधी. आणि म्हणून भविष्यामध्ये सरकारनं प्रश्नोत्तरं घेऊ नयेत, त्यांनी विधेयकांवर चर्चा करू नये, त्यांनी कुठल्याही प्रकारचे प्रस्ताव स्वीकारू नयेत. मला असं वाटतं की त्यांनी आता लक्षवेधी घ्याव्यात आणि फक्त लक्षवेधीवर चर्चा कराव्या एवढंच मी सांगेन. मराठा आरक्षणाच्या संदर्भात काय सांगाल? अजून तेढ सुटलेला नाही, सभागृहातही चर्चा झाली. मराठा आरक्षणावर आणखीन काय सांगणार? तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, ये तारीख देके मराठा समाज को फंसाने का काम चल रहा है. पहिले 40 दिवसाची मुदत दिली, ती संपली. 24 डिसेंबरची मुदत दिली, ती संपत आली. आणि आता जानेवारी महिन्यामध्ये स्पेशल अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आम्ही निर्णय घेणार असं सांगतात सत्ताधारी पक्ष, राज्याचे मुख्यमंत्री सांगतात. संघाची या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या त्यांच्या सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून शपथ घेतली की मी मराठा समाजाला आरक्षण देईनच. ते आरक्षण मिळावं, तो सुदिन उजाडावा म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता वाट बघतोय. पण त्याच दिवशी मी सांगितलं होतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून शपथ घेतले. ही शपथ घेताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारलं होतं का, असा मी प्रश्न विचारला आहे. ह्या कामध्ये सर्व उत्तर आहेत. धन्यवाद. संघभूमीमध्ये काल गेलेले होते सत्ता पक्षाचे जे नेते आहेत त्या काल संघभूमीमध्ये गेलेले होते आणि त्यांनी म्हणाले की जनगणना जातीनिहाय जनगणना व्हायलाच नको. काय सांगाल तुम्ही? गेले होते त्यांना विचारा. तर हे होते भास्कर जाधव सर, जे शिवसेना उद्धव ठाकरे गटांचे आमदार आहेत. त्यांनी सांगितलं की सरकारने ज्याप्रमाणे हे अधिवेशन चालवायला हवं होतं आणि मराठा आरक्षणाचा तेढ सुटायला हवा होता त्याप्रमाणे सुटलेला नाही. आणि महाराष्ट्रातील जनतेला आणि विदर्भातील जनतेला काय मिळालं हे यावरून दिसून येते. कारण एकूणच या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील जनता आणि विदर्भातील जनतेला पानं पुसण्याचं काम, तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे असं एकूणच मत भास्कर जाधव यांनी सांगितले.